Hello, hello. This is the My Artifact episode number 2195. आजची तारीख आहे 4 मार्च 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30. ओके. आजचा दिवस काहीच प्रोडक्टिव्ह वगैरे नव्हता. प्रोडक्टिव्ह म्हणजे असं मी रेकॉर्ड नाही केलं आहे आणि असं काही मी प्रोजेक्टवर काम पण नाही केलंय. ऍक्च्युली माझी फाईल एक्सपोर्ट होऊन राहिली आहे. ओके. काल संध्याकाळपासून मी लावली होती. ओके. तर आता पण सकाळी प्रॉब्लेम झाला होता. अचानक प्रीमियर बंद पडलं होतं. ओके. त्याच्यामध्ये करीब 47% झालं होतं. मग बंदच पडला प्रीमियर. तर मग काय केलं की मी व्हिडिओची लेंथ आहे ना थोडीशी कमी केली. 31 मिनिटाच्या बदली 27 मिनिट केलं. ओके. तर आणि त्याच्यानंतर पुन्हा एक्सपोर्टला लावली. तर त्याच्यासाठी पण ऑलमोस्ट करीब आता 20 घंटे सांगितले होते. तर आता ऑलमोस्ट करीब 8-9 घंटे झाले आहे. ओके. आज रात्री आणि उद्या सकाळी होऊन जाईल. येस शुअर की फक्त प्रीमियर बंद नाही व्हायला पाहिजे आणि काही असे एरर मेसेज नाही आला पाहिजे. येस. जर असंच पुन्हा होऊन राहिलं तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल. तरी आपल्याला स्टील कंटिन्जन्सी प्लॅन बनवावं लागेल. तर माझ्यापाशी कंटिन्जन्सी प्लॅन असा आहे की 15-15 मिनिटाचे स्लॉट्स बनवू. जेणेकरून व्हिडिओची लेंथ जास्त राहील आणि 15-15 मिनिट इट्स नॉट दॅट टू मच हे. ओके. जेणेकरून आपण प्रॉपरली सांगू शकतो. तर ऍक्च्युली होऊन का राहिलंय कारण अगोदर मी करीब अर्ध्या घंट्याचे व्हिडिओज वगैरे एक्सपोर्ट मारले आहे. ओके. तर तेव्हा प्रॉपरली झाले होते. तर मग आता का नाही होऊन राहिले? व्हाय थिंग्स डिडंट हॅपन? ओके. ऍक्च्युली जेव्हा नागपूर पासून नंतर काय झालं होतं की मी सिस्टीम थोडासा रिसेट केला होता आणि त्यानंतर मग मी युजली माझं जे काम होतं ते क्रोमवरच फारसं काम होतं युजली. ओके. प्रीमियर खूप कमीदा वापरला. म्हणजे युजली मी नोव्हेंबरमध्ये 4 नोव्हेंबरला मी नागपूरला गेलो होतो. ओके. तर 4 नोव्हेंबर आणि त्याच्यानंतर मग मी नोव्हेंबरचा पूर्ण महिना त्याच्यामध्येच गेला. ओके. आणि मग नंतर डिसेंबर जानेवारी हे 2 महिने कम्प्लिटली प्रीमियर बंदच होता. ओके. जानेवारी फरवरीमध्ये मी प्रीमियर सुरू केला. फरवरीमध्येच म्हणजे मी या एकूण फरवरीला गेलो होतो मी. या फेब्रुवारीच्या 15-16 तारखेला म्हणजे मिड फरवरी पासून मी पुण्याला गेलो. तर आता माझं काम सुरू झालं प्रीमियरवर. तर म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फरवरी असं म्हणलं गेलं तर 3 महिने कम्प्लिटली प्रीमियर बंद होता. आणि याच्यावर जे काही ऑपरेशन चालायचे ऑफ सिस्टीमवर ते काफी इतके जास्त हेवी नव्हते. वॉज इट रिली लो अँड सो त्यामुळे. तर मे बी कसं आहे की मला असं वाटते म्हणजे जस्ट लाईक माझा फक्त एक प्रकारे गेस आहे. ओके. माइट बी आय एम गेटिंग रिअली रॉंग. जेव्हा आपण प्रीमियर नाही का म्हणजे जेव्हा आपण आपली मशीन जेव्हा आपण फुल पोटेन्शियलवर चालवतो तेव्हा कसं आहे की तेव्हा थोडासा लॅग येतो. म्हणजे समजा जर फ्रॉम द बिगिनिंग पासूनच त्याला फुल पोटेन्शियल पर्यंत नेलं तर थोडसा एक प्रकारे सम सॉर्ट ऑफ लॅग येतो. ओके. मी याला थोडं प्रॉपरली समजून सांगण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. मानून घे तुम्ही अशी बुगाटी वेरॉन आहे. ओके. त्याची टॉप स्पीड आहे ऑलमोस्ट करीब 300 किंवा 400 किलोमीटर पर आवर. ओके. सो इफ यू हॅव अ व्हेकल तर जे की एवढे 300 ते 400 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालत आहे. मानून घे की तुझ्यापाशी गाडी आहे आणि बुगाटी वेरॉन आणि तुम्ही त्याला नॉर्मल स्पीडने चालवत आहे. म्हणजे 40, 50 किंवा 100 किंवा 120 पर्यंत. ओके. 120 किलोमीटर त्याच्यावरती तुम्ही त्याला पुश नाही करत आहे. ओके.
बट सडनली तुम्ही नाही का गाडी एका रेसरच्या हातात दिली आणि त्याने ती गाडी एकदम 200 250 ते 300 पर्यंत पळवली. ओके, मे बी 350 पर्यंत पण पळवली. ओके, तर स्टार्टिंगला त्या कारला एकदम थोडस त्या मोशनवर किंवा त्या पोटेन्शियलवर येण्यासाठी त्याला थोडा वेळ लागला. ओके, थोडा वेळ लागला. ओके, आणि तेव्हा नाही का त्या रेसरचा जो एक्सपिरियन्स होता तो असं म्हणाला की गाडी थोडासा लॅग देऊन राहिली. मग त्याच्या दोन दोन दिवसांनंतर सेम त्याला तीच गाडी दिली. ड्युरिंग दिस पिरियड गाडी खालीच होती, बंदच होती. ओके, त्याच्यानंतर रेसरला पुन्हा दिलं की बाबू तू पुन्हा चालव, आणि त्यांनी ती पुन्हा गाडी पजवली ऑलमोस्ट करीब 300 to 400 km/h स्पीडनी. तर तेव्हा त्याला गाडीमध्ये काहीच लॅग भेटला नाही. तर हाऊ धिस थिंग गॉन हॅपन, या म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा आपण वापरतो तेव्हा हलकासा लॅग राहते. ओके, बट सेकंड टाइम जेव्हा आपण वापरतो कोणती मशीन तेव्हा एकदम फुल पोटेन्शियल मध्ये एकदम काफी स्मूथ चालते. सो इज दिस हॅपन टू बी, म्हणजे हे अशा इक्विपमेंट सोबत किंवा अशा गोष्टीसोबत काय होऊ शकते का? म्हणजे ऍक्च्युअली असं व्हायला तर नाही पाहिजे ना. यस, कारण इट जस्ट लाईक हे एक प्रकारे काइंड ऑफ लाईक ह्युमन मेंटॅलिटी आहे. म्हणजे की आपण एखादी काम करण्यासाठी आपल्याला थोडंसं कठीण जाते स्टार्टिंगला. मग जसं नंतर आपण हळूहळू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलो त्यानंतर आपल्याला ते काम काफी सोपं आणि इझी वाटत जाते. सेम थिंग हॅपन विथ मशीन ऑल्सो. का मशीन सोबत पण अशा काही गोष्टी असे होते का? माझा असा एक्सपिरियन्स नुसार आणि माझा असा गेस आहे की शायद असं होत असेल. ओके, मी पूर्ण मशीन बद्दल नाही म्हणू शकत, बट काही काही मशीन मध्ये शायद असं होऊ शकते. मे बी कम्प्युटर घे. ओके, बिकॉज ऑफ दॅट की मी खूपदा कम्प्युटर हँडल केला आहे. ओके, अँड आणि कधी कधी तर मी कम्प्युटर वॉज रिअली टू मच. येस, त्याला फुल पोटेन्शियल मध्ये नेलं आहे. ओके, इव्हन त्याची जे प्रोसेसिंग स्पीड पूर्ण हाय एंड पर्यंत, आणि तो कंटिन्यू ऑलमोस्ट करीब एक एक महिना कंटिन्यू सिस्टीम ऑन राहायचा. एक एक महिना. येस, ट्रस्ट मी, ड्युरिंग द ऑफिस आमचे सिस्टीम तर कंटिन्यू एक एक महिना सुरू राहायचे, बंदच नाही असायचे. कंटिन्यू त्याच्यावर काम सुरू असायचं. सो माझा गेस असा आहे की गेले आपण 2-3 महिने आपला सिस्टीम इतका जास्त पोटेन्शियलवर नव्हता. काफी स्लो आणि काफी नॉर्मल याच्यावर तो काम करून राहिला होता. सडनली आपण याला एकदम त्याला एकदम हाय एंड वर्क दिला आहे प्रीमियरचं. ओके, जेणेकरून, आणि ऑलरेडी वन थिंग इज दॅट की आपल्या सिस्टीमचे जे स्पेक्स आहे ते काफी कमी आहे. आय नो दॅट, बट येस, म्हणजे जस्ट लाईक हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. कारण नागपूर वर्षी आपण जे व्हिडिओ आहे जे अर्ध्या अर्ध्या घंट्याचे 30-30 मिनिटाचे ते व्हिडिओ बरोबर एक्सपोर्ट झाले, आणि या व्हिडिओला काय प्रॉब्लेम होऊन राहिला आहे, तर इट इज जस्ट बिकॉज ऑफ स्टार्ट. ओके, कारण आपण हे स्टार्टिंग मध्ये थोडासा लॅग देऊ. हे असं मला असं वाटतं की हे पार्ट 1 मध्येच होईल, नंतर पार्ट 2 पार्ट 3 मध्ये असं फारसा येणार नाही ना. आपल्याला पट्टा सगळे व्हिडिओ आपल्याला भडाभड एक्सपोर्ट होईल. ओके, या. So, but still, we do need a contingency plan. So we have a contingency plan is like 15-15 मिनिटाचे स्लॉट्स बनवावं लागेल, आणि जेणेकरून ते व्हिडिओ पब्लिश करावं लागेल. ओके, सो 15-15 मिनिटाचे म्हणजे मग खूप हे होऊन जाईल यार. म्हणजे खूप सारे व्हिडिओ बनवावं लागेल. मला त्याचं काही हे नाही. जास्त व्हिडिओ बनले इट विल बी रिली गुड. येस, वन थिंग इज दॅट 1 घंटा व्हिडिओ पाहणारा खूप कमी जण असतात. 15-15 मिनिटाचे व्हिडिओ जर पाहिले ना तेव्हा कमी मिनिटाचे आहे, आणि लोक एक प्रकारे एकदम हे होऊन जातात, चिपकून जातात आणि बघून देतात. इट फील्स रिली गुड, ट्रस्ट मी. ओके, मग तू 15 मिनिटाचेच का नाही करत बिगिनिंग पासूनच? वेल, अर्धा घंट्याचे आपण ऑलरेडी एक्सपेरिमेंट केलं आहे नागपूर सोबत. ओके, आणि त्याच्यावर पण चांगले व्ह्यूज आहे. येस, मला असं वाटतंय की लिसन डूड, पुण्यामध्ये नाही का आपण बहुत शूट केला, ट्रस्ट मी. आणि कसं आहे की 15-15 मिनिटाचे व्हिडिओ जर बनवतो म्हणलं ना तर इट विल बी वेल. 15-15 मिनिटाचे व्हिडिओ बनवले तर आपल्यापाशी खूप सारा कंटेंट राहील ना. या वी हॅव टू मच कंटेंट. नॉट कनेक्टेड.
सो मला अजून एक थोडंसं विचारायचं होतं की तुझं प्रोजेक्टचं काम काय, कसा प्रमाणे आणि कुठपर्यंत लीड झाली आहे? व्हॉट इज द लीड? वेल, अजूनपर्यंत काही लीड नाही आहे. येस, नथिंग ॲट ऑल. माझा जो पहिला जो प्राईम फोकस आहे तो आहे पुणा. ओके, कारण पुण्याचा व्हिडिओ जेवढा जबरदस्त बनेल तेवढा. त्याच्यानंतर मग मी माझं पॅशन म्हणून एक समथिंग असा एक व्हिडिओ बनवतो की ज्याच्यामध्ये मी आतापर्यंत जेवढे हायपरलॅप शूट केले, जेवढे बेस्ट शॉट आहे ते. तर मला याच्यासाठी नाही का सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. वन थिंग आय डोंट हॅव इज दॅट की एक प्रॉपर इंटरव्ह्यू स्टाईल आपल्याला म्हणजे स्वतःचा शूट करायचा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी माझ्या गोष्टी प्रॉपरली सांगून राहिलो आहे. तर त्याच्यासाठी मला एक प्रकारे अशी एक रूम, एक असा एक व्यक्ती पाहिजे ज्याला मी सांगू शकेल वगैरे की असं असं करायचं आहे. विल फिगर इट आउट या समथिंग एल्स. येस, इव्हन जर कोणी नसेल तरी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणा. असं काही हे नाही, इश्यू नाही आहे. ओके, कारण आपल्याशी 2 कॅमेरा आहेत. सो येस, आणि आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं जे की आपण प्रॅक्टिस करून राहिलोय, इट विल बी रिअली बिकम गुड. ओके, मला असं वाटतं की जर आपण स्क्रिप्टेड थ्रू गेलो तर इट विल बी नॉट गन हॅपन, कारण जे इमोशन्स आहे ते इमोशन्स इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, तो या माझा मॉड्यूल 2 अनलॉक झाला आहे. येस, इट टेक्स अ टाइम बट या इट अनलॉक. सो येस, इट इज गुड. बट स्टील मला असं वाटतं की मी प्रोजेक्टवर काम करावं, तर माझं थोडंसं प्रोजेक्टवर काम सुरू आहे. म्हणजे आताच मी प्रोजेक्टवर कामावर लावलंय. या सकाळी तुम्ही टाइमपासच करून लावतो, युट्यूबचे व्हिडिओ आहे. मला थोडंसं गाडीबद्दल थोडं जास्त इंटरेस्ट येऊन राहिला आहे. येस, म्हणजे 4 व्हीलर ॲक्च्युली SUV मध्ये. ओके, आणि वन ऑफ द माय ड्रीम कार इज हे टाटा हॅरियर. ओके, मला असं वाटतं की माझ्या या ट्रिपसाठी माझ्यासाठी एक SUV बेटर राहील. बट नॉट 7 सीटर, 5 सीटर इज बेटर बिकॉज ऑफ दॅट की आम्ही जे पीपल आहे ते 3 जण आहे, 3 जण आहे. तर त्यासाठी 5 सीटर इज बेटर. या सो इट्स रिअली बिग जर्नी, आणि एवढ्या जर्नीसाठी आपल्याला SUVच गरज आहे. कार का नाही? बिकॉज ऑफ दॅट की कार इज फॉर ॲक्च्युली लॉंग ड्राईव्ह साठी, आणि मे बी कार इज फॉर द सिटी. या युजली शहराच्या बाहेर किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी तेव्हा SUVच वापरले जाते युजली. या युजली 7 सीटर किंवा 5 सीटर, तिथे कार खूप कमी चालतात. मोस्टली SUVच चालतात. लग्नासाठी स्कॉर्पिओ का बुक केली जाते? कारण स्कॉर्पिओ एक SUV आहे, राईट, आणि त्याच्यामध्ये पॉवर जास्त असतो, टॉर्क जास्त असतो, आपण चांगला पुश करू शकतो. ओके, कार मध्ये पण असते म्हणा, असं काही नाही वगैरे, बट पीपल डोंट रिली यूज ए कार. ओके, आणि मला पण खूप सारे प्रॉब्लेम होईल व्हाईल शूटिंग अँड व्हाईल, कारण वन थिंग इज दॅट की कारमध्ये स्पेस थोडा कमी असतो. ओके, युजली आपल्यासोबत खूप साऱ्या ओके आपल्यासोबत खूप साऱ्या इक्विपमेंट्स वगैरे राहतील, कॅमेरा राहतील, कॅमेरा गिअर रिग वगैरे राहतील. तर आय थिंक की मला असं वाटते की SUV इज रिअली मच बेटर. ओके, आज काही फारसं सांगण्यालायक तर काही आहे नाही. एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. सो this is it. This is the end. This is the my artifact episode number 2195. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.